आल्या असत्या, कदाचित तिथे सुविधा पुरवता आल्या असत्या आंदोलकांकडून, जे काय आज आरोप होत आहेत. मी त्याला आरोपच म्हणेल, त्याच्यात किती खरं आहे, तथ्य आहे, अ, हा संशोधनाचा भाग आहे. हे सरळ तेवढं असतं. एक्झॅक्टली मात्र ज्या एक्झॅक्टली मी मी पद्धतीने फक्त पटकन ज्या विचारतो, पद्धतीने अजून एक तुमचे सहकारी आहेत अजित चव्हाण, सभागृहासारख्या लोकांनी मला त्यांना विचारू द्या. सभागृहासारख्या लोकांनी अजितराव, ज्या तुम्हाला अंदाज पद्धतीने आला नाही का हो? बघितलंय, हे एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक इथे येऊ शकतात आणि आपल्याला काय स्थिती परिस्थितीला उद्भवली. सामोरं जाऊ लागू शकतं? खरं तर इंटेलिजन्स असतं ना इथं. नाही, निश्चित या सगळ्या परिस्थितीचा अंदाज पोलिसांना आहे. पोलिसांनी या आंदोलकांच्या सहकार्यानं ही परिस्थिती नियंत्रणात ठेवलेली आहे. विलासजी, एक गोष्ट लक्षात घ्या आपण, की दक्षिण मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक येणं हे तो भौगोलिक दृष्ट्या तिथं आपल्याला जागेची मर्यादा आहे, छोटी जागा आहे. त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं हे सगळं कंट्रोल केलं जातं, एक दोन बघा ठीक आहे, एक दोन तिथे घटना घडतील, हे स्वाभाविक आहे, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक आलेले आहेत. पण प्रशासनाला हे माहिती होतं. ते आंदोलन जर आपण यावेळेला नाकारलं असतं, जसं आता संजय भाऊ म्हणतायत तसं, की शांततेनं मोर्चे झाले, लाखांचे मोर्चे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण मग ते मुंबईत यायला थांबवलं असतं तरी देखील उद्रेक झाला असता. विलासजी, आपण सगळे मिळून, आता फक्त माझं एकच आव्हान असेल की या सगळ्यामधनं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण ही जी मागणी आहे, ते असं लगेच इन्स्टंट नाही ना होणार. आपण जी लढाई लढतोय मग आता, कधी होणार? त्यांनी वेळ दिला ना तुम्हाला, असं काय करताय? त्यांनी वेळ नाही का दिला, सांगा बरं तुम्ही. 3 वर्ष सुरू विलासजी, आहे. न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे. विलासजी, हा. हे योगेशजींना माहितीये, संजय भाऊंना माहितीये. आम्ही सगळे पहिल्या दिवसापासून काय म्हणतोय तुम्हाला, की ज्यांनी तुम्हाला दिलंय, एक तर त्यांना शिव्या देऊ नका. त्यांना शिव्या घातल्या तर परत आम्ही समाजाची कामं घेऊन त्यांच्याचकडे कसं जाणार हो? आम्ही 2-2 वर्ष अगदी रस्ते अडवून अडवून आमच्या समाजाची कामं सगळी करून घेतली. माझं म्हणणं इतकंच आहे की ज्या पद्धतीनं आता बघा आपण दादा, मागतो ना, हा, ते तुम्ही शिव्या देता संविधानिक म्हणाला दृष्ट्या का? योग्य नाही ना. आहे. आपल्याला संविधानिक दृष्ट्या योग्य ठीक आहे, मला चौकटीत ते मागावं बरं, लागेल. चौकटीत मागावाच तुम्ही म्हणताय. मला डॉक्टर संजय दाभाडे सरांना या चर्चेत वाचीला आणायचंय. सर, मी आमच्या- उशिरा तुमच्याकडे येतोय, माफ करा त्याच्याबद्दल. विलासजी, दाभाडे वाचीला सर. आमच्या मराठवाड्याच्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटत होता, तो बरं बरं, ठीक आहे, आपण बोलू त्याच्याबद्दल. एक वेगळा मुद्दा आहे तो. सर, मी तुम्हाला आज याच्यासाठी मुद्दाम इथं बोलवलं. अनेक आंदोलनं तुम्ही हाताळली, अनेक आंदोलनं तुम्ही केली, मुंबईपर्यंत आणली. आदिवासींचं ते आंदोलन, असे अनेक आंदोलनं आहेत. या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहताय? सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्या मागचं कारण काय वाटतं? कोण चुकलं? ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच नेमकं काय करायला हवं? मुळामध्ये कोणतंही आंदोलन जे सुरू होतं त्याची इत्थंभूत माहिती ही गुप्तचर विभागाकडून राज्य शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री महोदयांपर्यंत पोहोचलेली असते. आणि मराठा आंदोलनाचा आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता किती ताकदीनं मराठा आंदोलन त्या ठिकाणी पोहोचणार आहे, धडक मारणार आहे मुंबईपर्यंत, याचा निश्चित अंदाज हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना होता. परंतु त्याची योग्य दखल त्यांनी घेतली नाही. पूर्वीच्या काही घटना अनुचित घडल्या, त्याच्यातनं धडा ते शिकले नाहीत आणि त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने हे आंदोलन आता हाताळलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न असेल, पाणी असेल, त्याचप्रमाणे शौचालय असतील, एकूण जी सोयी सुविधा असतात त्याच्यावर एकूण शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे त्याचा पुरवठा बंद करण्यात आला. ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय हे यांच्या वतीनं अन्न, पाणी या ठिकाणी पुरवठा बंद करण्यात आला. आम्हाला भीमा कोरेगावचा पूर्वीचा अनुभव आहे, 2018चा आम्हाला भीमा कोरेगावचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. अन्न पुरवठा आणि पाणी पुरवठा कसा बंद केला जातो हे आम्हाला माहिती आहे. परंतु ह्याही बाबतीमध्ये जसं 2018 मध्ये भीमा कोरेगाव मध्ये झालं, त्याच पद्धतीने ह्या वेळेस सुद्धा मुंबईमध्ये अन्न पुरवठा, पाणी पुरवठा बंद झाला आणि याची संपूर्ण जबाबदारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. त्यांनी ती जबाबदारी नीटपणे पेललेली नाही. याच्यामध्ये मला फारसा दोष आंदोलकांना देता येणार नाही. हा संपूर्ण दोष जो आहे तो राज्य सरकारचा आहे, मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि तेच याला दोषी आहेत. ठीक आहे अजितराव, आता या पुढच्या काळामध्ये उद्या पुन्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. आज काय झालं ते सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी काय खबरदारी सरकार घेत आहे? नाही, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही
त्या ठिकाणी इंटेलिजन्स तर उत्तम पद्धतीने घेत आहोतच, परंतु एक आपल्याला सांगतो इथं आजपर्यंत एकही कुठं वादाची ठिणगी उडाली नाही. त्याचं कारण असं, प्रशासन आंदोलकांशी अत्यंत नम्रपणे वागतंय आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना आहे की आंदोलकांना कुठल्याही पद्धतीने तिथं बळाचा वापर होता कामा नये. कारण आता ही सगळी मंडळी मुंबईला आलेली आहेत. मुंबईत आल्यानंतर काहीसा थोडासा अधीरपणा आहे की आता मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काहीसे आमचे आंदोलक आक्रमक होत आहेत, काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत. हे खरं आहे सगळं. मुंबईकरांना या अशा आंदोलनाची सवय नाहीये, कारण मोठ्या संख्येनं आंदोलक आलेले. पण सगळ्यात मोठी खबरदारी याच्यामध्ये विलासजी, मला असं वाटतं आपण थोडं प्रशासनाचं याच्यामध्ये, आपण पत्रकार आहात, तिथली सगळी परिस्थिती भौगोलिक सगळी आपल्याला माहिती आहे. निश्चितपणे आपण त्यांचं मनोबल वाढवण्याची आता आवश्यकता आहे. निश्चित कारण आपण ते त्यांचं मनोबल सुद्धा वाढवू. माणसं आहेत. ऑलरेडी मी सांगितलं, माझ्या निवेदनात सुरुवातीला सांगितलं, ऑलरेडी या यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. आणि ही कोण माणसं आहेत? पोलीस म्हणजे कोण आहेत? आपल्यातले आहेत ना. हे का कुठून परग्राहून आलेत का? आपल्यातले आहेत ना हे सगळे. आणि या सगळ्यांवरचा ताण पण आपण समजून घेतला पाहिजे. पोलिसांना जर सर निष्पक्ष तुम्ही विचारला, सर माझी विनंती आहे, तुम्ही बघा, आम्ही जे गावाकडनं आणलेल्या भाकरी आहेत ना सर, भाकरी चटणी आम्ही पोलिसांना खाऊ घालायला येतो. हे पोलीस सुद्धा एन्जॉय करायला हे. सरकारला फक्त काय आहे की मराठ्यांची अडवणूक करण्यासाठी, मराठ्यांना थोडस काही लोक बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायला लागलेले आहेत. माझी विनंती आहे, आपण सुद्धा विलास दादा त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर बघा, काही पत्रकार ते स्वतः समोर बघायला लागलेले आहेत. आम्ही मराठे जे आमच्या भाकरी आणलेल्या आहेत ना खायच्या, भलेही आम्हाला काही दिवस त्रास दिलेला असं, पण आज आम्ही वाटायला लागलेलो आहे. मुंबईत येणाऱ्या सर्वसामान्य येणाऱ्या वाटसुराला सुद्धा मराठी जीव घालायला लागलेले आहेत सर. आम्ही काहीही कुणाला त्रास देत नाही आहोत. उलट ह्या मुंबईतला व्यापार वाढलाय. आज तुम्ही बघितलं ह्या सीएसटीच्या आजूबाजूला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी आहे. आम्हाला लागणार, आम्ही ताडपत्री घ्यायलोय. योगेशजी एक गोष्ट करा, एक गोष्ट नक्की सांगा. तुम्ही बाकी इथं बाजू मांडताय, तुम्हाला मांडणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिवसातून 5 ते 6 वेळा अशा परिस्थितीत त्यांना बोलावं लागतंय ना, याच्यातच सगळं फेल्युअर आहे. त्यांना एवढ्यांदा सांगावं लागतंय ओरडून ओरडून की बाबा नका करू असं काही. याच्यात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही बाजू मांडता तो भाग वेगळा आहे. अरे तो माणूस जीव पणाला लावलाय तिथं. अशा परिस्थितीमध्ये गांभीर्य हरवता कामा नये. ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे की नाहीये? नाही, हे 100% मान्य आहे. मनोज दादा जरांगे पाटलांवर जे प्रेम करणारे लोक आहेत, त्या आंदोलनाच्या बाबतीत ज्याला भूमिका माहिती आहे, अशी सगळी माणसं जबाबदारीने सांगतो हे शिस्त पाळायला लागले आहे. पण आता सध्या काय आहे, आज 4था दिवस आहे आणि सरकार प्रचंड मोठ्या प्रमाणात इगो करायला लागलेलं आहे. हे महाराष्ट्रात दिसायला लागले. पूर्वीचे प्रोएक्टिव्ह राहिलं पाहिजे ना. एकनाथ शिंदे साहेब फार ते मंत्री पाठवायचे, काही बऱ्याच गोष्टी पाठवायचे. अशा गोष्टी आता दिसत आहेत का? यायला ती उद्या पोलिसांचं काम करतील असं देवेंद्रजींकडनं आपण अपेक्षित होतं. पण एक शिष्टमंडळ तुमचं शिष्टमंडळ द्यावं चर्चेसाठी, अशा प्रकारची एक मागणी केली जाते. मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दल सांगितलं, माईकवर चर्चा होऊ शकत नाही, तुम्ही शिष्टमंडळ द्या चर्चेला पुढे, असं म्हणतायत सरकारच्या वतीनं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते स्टेटमेंट आज केलेलं आहे. साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते स्टेटमेंट जे तुम्ही म्हणताय येतो अजितराव येतो आज केलेलं आहे. माझी अशी विनंती आहे, माझी अशी एससीबीसीचं आरक्षण, ते म्हणतात एससीबीसीचं आरक्षण तुम्हाला का मान्य नाही? आता मुद्द्यावर या, जर असं असेल ना चर्चा एकनाथ शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलं गेलं एससीबीसीचं आरक्षण, 10% आरक्षण जे कोर्टाच्या हातावर टिकलेलं आहे, त्याचं आरक्षण घेतलेलं सुद्धा आहे समाज बांधवांनी. ते आरक्षण जे आहे जरांगे पाटलाला का मान्य नाही आहे? नाही, आम्हाला जरांगे पाटलांनाही मान्य नाही ना आम्हाला सगळ्या मराठा समाजालाही मान्य नाही. याचं कारण आहे, जर राज्य शासनानं आम्हाला आयोग नेमून सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलेला असेल तर आम्ही संविधानानुसार इंदिरा साने जजमेंटनुसार 50% आतल्या आरक्षणाला पात्र आहोत. आमची फसवणूक देवेंद्रजींच्या काळात वरचं देऊन फसवणूक झालेली होती. ते आरक्षण गेलं, सरकार गेल्या आताही देवेंद्रजी सरकार झाल्या ते आरक्षण जाण्याची शक्यता आहे. याचं कारण आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. आमचा हिस्साच 50% जाताना आमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. 23 मार्च 1994 आमचा जे काही हिस्सा हिरावलेला आहे, शरद पवार साहेबांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ते फक्त आम्ही काय म्हणतो त्या आरक्षणाचा ठीक आहे. दाभाडे सर, मी 30 सेकंद देतो. दाभाडे सर तुमची कमेंट. दाभाडे सर तुमची कमेंट, नंतर अजितराव. मला असं या संदर्भात म्हणायचं आहे की आदरणीय जरांगे पाटील साहेब हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु एकूण जर बघितलं आपण तर या आंदोलनाकडे एकूण वैचारिक नेतृत्वाचा अभाव आहे.
म्हणजे एक बुद्धिजीवी वर्गाचं एक केडर बेस्ड ऑर्गनायझेशन ज्याला आपण बघा म्हणतो. हो म्हणजे डॉक्टर साहेब, मी सुद्धा वकील आहे. ऑर्गनायझेशनची गरज मनोज आहे. जरांगे पाटलांचा किती अभ्यास आहे तुम्हाला माहित नाही साहेब. माझी विनंती आहे तेच तुम्ही असे म्हटलं, statement अतिशय करू नका. चांगले अभ्यासक आहेत. मी तेच म्हटलं सर, नाही, आदरणीय त्यांचा जरांगे मुद्दा साहेब वेगळा आहे. अतिशय चांगले त्यांचा मुद्दा अभ्यासक वेगळा आहे. आहेत. फक्त एक ज्याला आपण वैचारिक नेतृत्वाची जी फळी म्हणतो ती या आंदोलनाकडे नाही. म्हणजे मी या ठिकाणी विशेषतः उल्लेख करेन की आदरणीय आह साळुंके साहेब आहेत, आदरणीय बीजी कोळसे पाटील साहेब आहेत, आदरणीय श्रीमंत कोकाटे साहेब आहेत, आदरणीय प्रवीण गायकवाड साहेब आहेत. ही संपूर्ण विचारांची बुद्धिजीवी मंडळी जी आहे, जी एका अर्थाने मराठा समाजाचं एक वैचारिक नेतृत्व करू शकते, ही संपूर्ण मंडळी या आंदोलनामध्ये आपल्याला दिसत नाहीये. या गोष्टीचं मला वाईट वाटतं आणि आश्चर्य पण वाटतं. आणि दुसरा एक मुद्दा असा याच्यामध्ये, ठीक आहे, की ठीक ज्या आहे, ठीक आहे. पद्धतीनं नाही, आणि दुसरा एक मुद्दा मला एक त्याच्यामध्ये मुद्दा मांडायचा आहे की ज्या योगेशजी पद्धतीने दुसरा एक मुद्दा जाणवतोय तो, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची 4थ्या दिवसाच्या नंतर तब्येत कशी आपल्याला माहिती आहे. हे सगळं हँडल करणं त्यांना एकट्याला आताच्या परिस्थितीमध्ये ते दक्षिण मुंबईभर हे आंदोलक पसरलेले आहेत. टीम बी जी आहे ना, दुसऱ्या फळीतल्या टीमची जबाबदारी की हे सगळ्या गोष्टी हँडल करणं आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. कारण ह्याच्यातून एखादी चुकीची गोष्ट घडली ना, तर एवढं चांगलं आंदोलन सुरू आहे, शांततेत सुरू आहे, त्याला गालबोट लागू शकतं, ते लागू नये. टीम बी टीम सी असलं काही कसलंही नियोजन या ठिकाणी नाही आहे. कारण जर अशा प्रकारे एवढं मोठं आंदोलन हाताबाहेर गेलं तर या देशामध्ये 2 आंदोलन अशी पाहिली, जे मणिपूरचं आंदोलन, जे आरक्षणाची लढाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा शेकडो लोक मारले गेले. मला महाराष्ट्रात राजस्थानचं जे आहे मला कुठला उल्लेख करायचा नव्हता, मला कुठल्याही याचा उल्लेख करायचा नव्हता. समजने वाले को इशारा काफी असं म्हणतात, तसं आपण सूचक बोलावं म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो. कदाचित तुम्हाला आज आता असं वाटत असेल की या गोष्टीचा एवढा बाऊ का केला जातोय आणि माध्यमांवर सुद्धा खूप बोललं गेलं, पण तसं